Hello student, General Science, Standard 8, Force and Pressure. In today's video, we are going to learn balance and unbalanced forces. Take a cardboard box, tie thick string to its two sides and keep it on a smooth table as shown in figure. Take the string on both the sides of the table. Tie weighing pans to the two ends. Keep equal masses in both the pans. The box does not move on the table. If more mass is kept in one of the pan than in the other, the box start moving in the direction of that pan. Equal gravitational force acts on both the pans when equal masses are kept in them. This means balance force act on the box with the effective forces equal to 0 as these are acting in opposite direction. On the contrary, if more mass is kept in one pan than in the other, the box start moving in the direction of the pan with more mass. When unequal forces are applied to the box on the two sides, an unbalanced force acts on the box, resulting in the imparting motion to the box. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बल आणि दाब या पाठातील संतुलित आणि असंतुलित बल या बाबतीत बघणार आहोत. आता याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की पुठ्ठ्याचे एक खोकं घेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना सुतळी किंवा जाड दोरा बांधून घेतला. आकृतीत दाखवल्याप्रमाणे खोकं सपाट पृष्ठभागाच्या टेबलावर ठेवलं. आता दोरा टेबलाच्या दोन्ही बाजूंकडे खाली घेतला आणि त्यांच्या टोकांना पारडी बांधली आणि त्या दोन्ही पारड्यामध्ये समान वस्तुमानाच्या वस्तू ठेवल्या. आता खोकं टेबलावर काय राहणार आहे? दोन्ही बाजूंना समान वस्तुमान असलेले वस्तुमान ठेवलं असेल तर खोकं काय राहणार आहे? स्थिर राहणार आहे. परंतु ज्या वेळेस एखाद्या पारड्यात दुसऱ्या पारड्यापेक्षा अधिक वस्तुमानाच्या वस्तू ठेवल्या तर खोकं काय होईल? पारड्याच्या दिशेने सरकू लागेल. आता पारड्यात एकसारखे वस्तुमान असताना दोन्ही पारड्यांवर समान गुरुत्वीय बल कार्यरत होते. म्हणजेच खोक्यावर संतुलित बल लावली जातात आणि ती विरुद्ध दिशेने असल्याने त्यांचं परिणामी बल हे काय होतं? 0 होतं. आता खोके हालत नाही, त्यामुळं खोकं काय होतं? हालत नाही. आणि याच्या उलट जर एखाद्या पारड्यात अधिक वस्तुमान ठेवल्यास खोकं अधिक वस्तुमानाच्या पारड्याच्या दिशेने सरकू लागते. आता खोक्याला दोन्ही बाजूंना असमान बल लावल्याने असंतुलित बल कार्यरत होते व त्याची परिणिती खोक्याला गती मिळण्यास होते. Children's playing tug of war pull the rope in their respective directions. If the pull of the force is equal on two sides, the rope does not move. If the force is more on one side, the rope moves in that direction. This means that initially the two forces as balance. The rope moves in the direction of higher force when the force becomes unbalanced. रस्सी खेच खेळणारी मुलं आपापल्या दिशेने काय करत असतात? दोर ओढत असतात आणि दोन्ही बाजूंनी सारखीच ओढ म्हणजेच बल असेल तर दोर काय होतो? हलत नाही. आणि एका बाजूचे बल अधिक झाले तर दोर त्या बाजूला सरकतो. म्हणजे आधी दोन्ही बल संतुलित असतात
आणि ती असंतुलित झाल्यावर अधिक बलाच्या दिशेने ती सरकत असतात. Let us see one more example. When big grain storage container is required to slide on the ground, it becomes easier if two person push it rather than one person. When the force is applied by both in the same direction, the movement is easy. धान्यानं भरलेला जर मोठा डबा जमिनीवरून सरकवताना तो एका व्यक्तीने सरकवण्यापेक्षा दोघांनी एकाच दिशेने बल लावलं तर सरकवणं काय होतं, सोपं जातं. हे आपण अनुभवलंय. What do we understand from this example? यावरून काय लक्षात येतं आपल्या? If several forces are applied on an object in the same direction, a force equal to their addition act on that object. म्हणजे एखाद्या वस्तूवर जर एकाच दिशेने अनेक बलं लावली तर त्याच्या बेरजे एवढं बल त्या वस्तूवर काय होतं, प्रयुक्त होतं. Second, if two forces are applied on one object in direction opposite to each other, a force equal to their difference act on the object. आणि जर दोन बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूने लावली तर त्यांच्या फरका इतके बल त्या वस्तूवर प्रयुक्त होत असते. And the last one, a force is expressed in magnitude and the direction, so the force is a vector quantity. बल हे परिमाण आणि दिशा यामध्ये व्यक्त केलं जातं आणि म्हणून ही काय आहे, बल ही सदिश राशी आहे. When a force is applied on a stationary object, it moves. Its speed and direction change. Similarly, a force is required to stop an object in motion. An object can change its shape due to force. बलामुळे स्थिर वस्तूला गती मिळते आणि गतिमान वस्तूची चाल आणि दिशाही बदलते. त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा काय लागतं, बलाची आवश्यकता लागते आणि बलामुळे वस्तूचा आकार हा बदलू शकतो. फॉर एक्झाम्पल, व्हाईल द क्लिनिंग अ डग मेड फ्रॉम फ्लोर, द डग चेंजेस इट शेप वेन अ फोर्स इज अप्लाइड. A potter applies a force in a specific direction while shaping the pot. Rubber, when stretched, expand. There are many such examples. याच्यामध्ये कणिक मळताना कणकेच्या गोळ्याला जर बल लावलं तर त्याचा आकार बदलतो. त्याचप्रमाणे कुंभार हा मडक्याला आकार देताना विशिष्ट दिशेने बल लावत असतो. त्याचप्रमाणे रबर ताणला की ते काय होतं, प्रसरण पावतं. ही अशा प्रकारची आपण बरीचशी उदाहरणं बघितलेली आहे. सो दॅन वन फोर्स आर ॲक्टिंग ऑन अ बॉडी, देन द इफेक्ट ऑन द बॉडी इज ड्यू टू द नेट फोर्सेस. म्हणजेच एखाद्या वस्तूवर जर एकापेक्षा अधिक बल प्रयुक्त असतील तर त्या वस्तूवर होणारा परिणाम हा त्यावर प्रयुक्त निव्वळ बलामुळे असतो. Inertia. We have seen that an object changes state of motion due to force. In the absence of a force, object exhibit a tendency to remain in the existing state of motion. Let us see the following examples. Take a postcard and keep it on a glass. Keep a 5 rupees coin on it. Now skillfully push the card. The coin straight away fall in the glass,
हॅव यू एव्हर डन दिस? आता इनर्शिया म्हणजेच जडत्व. बलामुळे वस्तूची स्थिती बदलते हे आपण बघितलंय. किंवा बलाशिवाय पदार्थाच्या वस्तू गतीच्या आहे त्या स्थितीतच राहण्याची जी प्रवृत्ती दाखवतात. याच्यावरून आपण एक उदाहरण बघितलं की एका काचेच्या पेल्यावर जर पोस्ट कार्ड ठेवलं आणि त्यावर 5 रुपयाचं नाणं ठेवलं. आता पोस्ट कार्डला जर जोरात टिचकी मारली तर ते नाणं काय होतं, सरळ पेल्यात पडलेलं आपण पाहिलेलं आहे. सो द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग state is called its inertia, and this is why an object in stationary state remains in the same state and an object in motion remains in the state of motion in the absence of an external forces. आता जडत्व म्हणजेच इनर्शिया म्हणजे काय, तर वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला काय म्हटलं जातं, जडत्व म्हटलं जातं. आणि म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीला वस्तू स्थिर राहते व गतिमान स्थितीतील वस्तू ही काय होते, गतिमान स्थितीत राहत असते. Types of inertia. First type is the inertia of the state of rest, म्हणजेच विराम अवस्थेतील जडत्व. An object in the state of rest cannot change its state of rest due to its inherent property, and this property is called the inertia of the state of rest. आता वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास काय म्हटलं जातं, विराम अवस्थेतील जडत्व म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, बस अचानक सुरू झाली की प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. सेकंड, इनर्शिया ऑफ मोशन, गतीचे जडत्व. द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इज स्टेट ऑफ मोशन कॅनॉट चेंज इज कॉल्ड ॲज द इनर्शिया ऑफ मोशन. फॉर एक्झाम्पल, अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यू टू रिव्हॉल्व इवन आफ्टर इट इज स्विच ऑफ. Passengers sitting in the running bus get a jerk in the forward direction if the bus suddenly stop. गतीचे जडत्व. आता वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व म्हणतात. आता उदाहरणार्थ, फिरणारा विजेचा पंखा, ज्यावेळेस पंखा स्विच ऑफ करतो त्यावेळेस तो लगेच बंद होतो का, तर नाही, तो काही काळानंतर तो बंद, हळू करत करत तो काय होतो, कायमचा बंद होत जातो. त्याचबरोबर बस अचानक थांबली तर बसमधील प्रवासी हे काय होतात, पुढच्या दिशेने फेकले जातात. इन थर्ड टाइप्स ऑफ इनर्शिया इज द डायरेक्शनल इनर्शिया, म्हणजेच दिशेचे जडत्व. द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅनॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड डायरेक्शनल इनर्शिया. आता वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही त्यास काय म्हटलं जातं, दिशेचे जडत्व म्हटलं जाते. फॉर एक्झाम्पल, इफ अ व्हेकल इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन सडनली टर्न्स, द पॅसेंजर सिटिंग इन इट आर थ्रोन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ टर्निंग. ज्या वेळेस वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी काय होतात, विरुद्ध दिशेला फेकले जातात. देअर इज द टाइप्स ऑफ
inertia. Thank you.